9 एप्रिल रोजी हा शेतकरी गोट फार्मवरील व्हिडिओ आहे। शेतकरी गोट फार्म सुरू करताना चाऱ्याची व्यवस्थापन आपण सुरुवातीला एकदम व्यवस्थित केली। बाहुबली गवत, दशरथ शिवरी, दशरथ घास आणि सुपर नावाची बेदरी ज्वारी आणि चाऱ्याची व्यवस्थापन केल्याच्या नंतरच हा शेतकरी गोट फार्म सक्सेस झाला। कारण कुणालाही नवीन सुरुवात करायची असली तर चाऱ्याचं नियोजन पहिले केलं पाहिजे। चारा आणि लस याच्यावर दोन्हीवर डिपेंड ठेवलं पाहिजे। कारण शेतीला जोडधंदा हा नंबर 1चा धंदा आहे आणि मार्केटच्या बाबतीत त्याला चॅलेंज नाही। कुठल्याच व्यापारी याचे 2 रुपये सुद्धा उधार ठेवीत नाही। आता आमच्याकडे वाशिम सोडा तर कुणाला आम्ही उधार माल देतच नाही। कारण वाशिमची आमची लॉकडाऊनमध्ये मैत्री झाली। 2-2 लाखाचा जरी वाशिमला माल दिला तर वाशिमचे पैसे बुडायची नियत नाही। एकदम व्यवहाराला परफेक्ट माणूस आहे आणि बऱ्याच जणांनी मला सहकार्य सुद्धा केलं असं नाही, केलं बऱ्याच जणांनी, पण आपण मेहनत आणि कष्ट आपण स्वतः केलं त्याच्यामुळे आज फार्म बऱ्यापैकी सिल्किटी। आणि कुणालाही नवीन करायचा असला तर आपल्या वावराला आपण रासायनिक खताचा बडीमार करतो। ते रासायनिक खताचा बडीमार करायची काही गरज नाही। 25 गोण्या लेंड्यात 1 एकर रान चांगल्या प्रकारे खतून निघतं, 2 पिकं व्यवस्थित चालतात त्याच्यामुळं। आणि 1 क्विंटलच्या किमतीत जवळजवळ 25 गोण्या भेटतात। रासायनिक खत 3200 रुपये क्विंटल आहे आणि 2500 रुपयाला 25 गोण्या भेटतात आणि व्यवस्थित ह्या खतावर चालू आहे। आणि दुसरे बी आम्ही जनावराला एक जोडधंदा म्हणून 5 आपल्याकडं खोंड येतं, 1 गाय आहे, 1 युवराज नावाचा एक खाली आपण हरियाणा मुरा आणलेला आहे। सगळं व्यवस्थित असणारं शेतकरी गोट फार्मवर चालू आहे।